आज आपण ट्रेड प्लॅन बनवलेला आहे. निफ्टी आज एक्सपायरी आहे आणि त्यासोबत आपण ट्रेड प्लॅन बनवलेला आहे बँक मिड कॅप निफ्टी. तर निफ्टीचा मी 25,200चा सी आणि 25,200 टी हे दोन्ही ऍड केलेलं आहे. मिड कॅप निफ्टीचा 13,200चा सी आणि 13,200चा पी ऍड केलेला आहे. तर निफ्टीचा आजचा आर ब्रेकर्स थेरीनुसार पहिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आलेला आहे 25,249. जवळपास पहिल्या रेजिस्टन्सच्या जवळ निफ्टीची ओपनिंग आपल्याला दिसत आहे. ओके, तर मिड कॅप निफ्टीचा जो आपण ट्रेड प्लॅन बनवलेला आहे, तर मिड कॅप निफ्टीने ऑलमोस्ट पहिला रेजिस्टन्स ब्रेक करून ओपनिंग दिलेली आहे. पण पुढे मला गन इंडिकेटरचा 13,300चा रेजिस्टन्स इमिजिएट रेजिस्टन्स मला दिसत आहे. ओके, तर मिड कॅप निफ्टीला जर पोझिशन घ्यायची असेल तर आपण 13,327 क्रॉस केल्यानंतर एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. मिड कॅप निफ्टीचा पहिला सपोर्ट आहे 13,128. ओके, तर आजचा मार्केटची ओपनिंग ही पॉझिटिव्ह ओपनिंग दिसत आहे आपल्याला. ही जो आहे ऍज पर आर ब्रेकर्स थेरी मला कोणत्या प्रीमियमला बाय करायचंय तो पार्ट आपण बघूया. तर मिड कॅप निफ्टीचा सी जो आहे तो मला 127 ला बाय करायचंय. काढलेला आहे आर ब्रेकर्स थेरीने आणि तो क्रॉस केल्यानंतरच आपल्याला इथे ट्रेड घ्यायचा आहे. ओके, तर आपण बघूया आज मुवमेंट कशी होते. ऑलमोस्ट निफ्टी पहिल्या रेजिस्टन्सलाच ओपन आहे, तिथून रिजेक्शन होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. मिड कॅप निफ्टी हे पहिला रेजिस्टन्स ब्रेक करून ओपन झालेला आहे. ओके, तर 9:14 झालेले आहेत. आपण बघूया ओपनिंग कशी होते. मी ते टाइम फ्रेम 5 मिनिटाचा करतोय. ते पण निफ्टी चेक करूया. निफ्टीची ओपनिंग निफ्टी मला बाय करायचंय 78 ला. मी ते ऑर्डर टाकून ठेवतोय 10 लॉट 78. मिड कॅप निफ्टीचा सी जो आहे तो क्रॉस केला बघा 127 आणि तेवढ्या स्पीड मध्ये रिजेक्शन दिला. ओके, आता रिजेक्शन कोणत्या प्रीमियम पासून दिलेलं आहे? नियर अबाउट मी जर चेक केलं तर हाय झोन आला 129. आपण इथे आता बाय करतानाच काय करूया, समजा इथे मला 5 लॉट बाय करायचे आणि मी बाय करेन 131 ला. ओके, जिथून रिजेक्शन दिलेलं आहे त्याच्या पुढूनच आपण बाय करू. तर निफ्टीचा प्रीमियम वाढत चाललेला आहे. आपण 2 ऑर्डर टाकलेले आहेत. निफ्टीचा सी जो आहे 78 ला बाय करायचंय आणि मिड कॅप निफ्टीचा सी जो आहे तो मला 131 ला बाय करायचंय. तर आपली एंट्री झालेली आहे.
ऑलमोस्ट मिड कॅप निफ्टीची. तर याचा जो टार्गेट आपण कन्सिडर करतोय तो 147 आहे. पण इकडे थोडा त्याचा चार्ट बघूया. गनचा सिग्नल जर त्याला रिजेक्शन देत असेल तर आपल्याला पोझिशन काढावं लागेल. ते टाइम फ्रेम मी थोडा चेंज करतोय आता. 3 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवतोय. कारण पुढची 3 मिनिटाची कॅन्डल मला दाखवेल. कारण 3 मिनिट झालेले आहेत. जर याच्यामध्ये जर मला मुवमेंट दिसत नसेल तर मी माझी लॉट साईज इथे कमी करून टाकतो. आता मला माझी पोझिशन इथे काढावी लागेल. ओके, 4 लॉट काढून टाकलेले, बरोबर. कारण आपल्याला 3 मिनिटाचं म्हणजे ट्रेंड चेंज होतोय किंवा आपल्या पॉझिटिव्ह साईडलाच राहतोय हे बघण्यासाठी टाइम फ्रेम आपण काय करायचा, कमी करायचा. कारण इथे प्रोबॅबिलिटी काय आहे बघा, 5 EMA आणि कॅन्डल मध्ये गॅप आहे. त्यामुळे मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे तो 5 EMA ला टच करायला खाली येईल आणि आपला लॉस वाढेल. आपण 131 ला एंट्री घेतली, पण बघा इथे आपल्याला प्रीमियम मोमेंट देताना दिसली नाही. थोडा स्लाइटली वर गेला आणि तिथूनच तो रिजेक्शन दिला. आता इथे जरी मी 3 मिनिटाचं केलं बघा, 5 EMA ला टच करायला पुन्हा हा प्रीमियम 116 पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. ओके, आणि जर मी 4 लॉट काढले नसते तर माझा इथे हेवी लॉस झाला असता. बरोबर आहे. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट अशा पद्धतीने करायचं. लॉस एवढाच व्हायला पाहिजे की पुढच्या वेळी तो रिकव्हर करता आला पाहिजे. लो 20 झालेले आहेत. मनी कंट्रोल ऍप मध्ये जाऊया आपण. मार्केटमध्ये आजचा टॉप गेनर अल्ट्राटेक सिमेंट दिसतोय. त्यानंतर श्रीराम फायनान्स, निफ्टीची एंट्री झाली बघा आपली. तर निफ्टीचा जो टार्गेट आहे तो 96 आहे. तर आपल्याला इथे प्रॉफिट झालेला आहे. आपला सगळा लॉस कव्हर झाला. जर तो 85 क्रॉस करत नसेल तर मला माझी पोझिशन काढावी लागेल. मी ते एक्झिट वर येऊन ठेवतोय बघा आता. 91, तर इथे 90 ला एक तो रिजेक्शन दिलेला आहे. तर आपण इथे प्रॉफिट बुक करून टाकू. 2325 आपला इथे गेन झालेला आहे. ओव्हरऑल आपण प्रॉफिट मध्ये आलेलो आहोत. तर मिड कॅप निफ्टी मात्र आपल्याला देत नाही. आता याच्यात जास्त वेळ थांबण्यात अर्थ नाही. ओव्हरऑल पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये राहणं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर निफ्टी मध्ये आपल्याला 2350 मिळाले. आता इथे बघा, इथे माझा लॉस मिड कॅप निफ्टीचा मी कमी ठेवला म्हणून दुसऱ्या ट्रेड मध्ये तो लॉस कव्हर करून मी प्रॉफिट मध्ये आलो. जर इथेच माझा 3-4 हजार लॉस झाला असता तर आता तो लॉस कव्हर झाला असता का, नाही. तर सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे,
की जेवढ्या कमी लॉस मध्ये बाहेर पडचाल तेवढ्या लवकर तुम्ही प्रॉफिट मध्ये येचाल. ओके, तर हे बाईंगचा रूल आहे. बाईंगचा रूल तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आणि जिथे रिजेक्शन दिसाल 90ला गेला, एक सायकोलॉजिकल असतं प्रीमियम पण 90ला गेला, तिथून रिजेक्शन दिला, मी लगेच 87ला काढून टाकला आणि तो आता पुन्हा बघा 81 पर्यंत तो आलेला आहे. ओके, बघा आता इथून ट्रेंड रिव्हर्स केला म्हणजे मला इथं 3 मिनिटात काय दिसून आलं की पुढची कॅन्डल आणि 5 मध्ये गॅप आला, पुन्हा तिथून तो खाली आला आणि इथे प्रीमियम त्याचा पुन्हा 76ला गेला बघा. बरोबर आहे, म्हणजे इथे मला फास्ट डिसिजन घ्यावे लागतील. 96ला गेल्यानंतरच मी काढतो असं नाही चालत. ओके, कारण इथे स्पॉट चार्टवर तुम्हाला काय दिसतोय, करेक्शन होताना दिसतोय, तर तिथे तुम्ही काय केलं पाहिजे, पोझिशन एक्झिट केली पाहिजे. त्यासाठी 5 तुम्हाला खूप चांगलं डायरेक्शन देतं. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज प्रत्येक कॅन्डल 5 ला रिस्पेक्ट करायला येते. तो प्रीमियमचा असेल और स्पॉट चार्टचा असेल. बघा इथे प्रीमियमलाही पुढच्या कॅन्डल आणि 5 मध्ये गॅप झाला. ओके, तर तिथून तो फास्ट खाली आला बघ. म्हणजे मिड कॅप निफ्टी आपल्याला ट्रॅप केली, तिथून परत आता ज्यावेळी पुन्हा 131 क्रॉस करेल त्याच वेळी आपण मिड कॅप निफ्टी मध्ये एंट्री घ्यायची, तोपर्यंत मिड कॅप मध्ये एंट्री घ्यायची नाही. आता टॉप गेनर अल्ट्राटेक सिमेंट आहे. आता ह्याच्यात जर तुम्ही बघितलात, मी अल्ट्राटेक सिमेंट मध्ये जर ट्रेड करायचं म्हटलं तर मला इथे काय काय प्रॉब्लेम दिसतोय बघा. सेल प्राइस 249, बाय प्राइस 247, दोन दोन रुपयेच्या प्रीमियमचा इथे मला गॅप दिसतोय. ओके, जर असं असेल तर शक्यतो आपण अशा स्टॉक मध्ये जायचं नाही ज्याच्यात लिक्विडिटी कमी दिसते. ओके, तर तिथे मात्र शक्यतो ट्रेड अवॉइड करायचा. ओके, तर इथे जर आपण बघितलं अल्ट्राटेक सिमेंटचा वन डेचा चार्ट जर बघितला आपण, तर तो ऑलमोस्ट टार्गेट पण हिट केलेला आहे आर ब्रेकर्स नुसार. प्रीमियमचा जो आपण बघतोय तर तो काल हाय जाऊन आला होता बघा 169.95 आणि क्लोजिंग आहे 150. म्हणजे आता 255चा रिजेक्शन दिसतोय बघा इथे. म्हणजे 181 क्रॉस केल्यानंतर 212, 212 क्रॉस केल्यानंतर ना जो आहे 255 आणि 255 क्रॉस केल्यानंतर त्याचा जो टार्गेट आहे 298. ऑलमोस्ट 3 टार्गेट तो हिट केलेला आहे तो. तर ऑलरेडी याची मुवमेंट स्ट्रॉंग मुवमेंट झालेली आहे, 260ला गेला, पण इथे लिक्विडिटी कमी आहे त्यामुळे शक्यतो अशा स्टॉक मध्ये डायरेक्ट 2-2 रुपयाच्या प्रीमियमचा डिफरन्स दिसतोय, त्यामुळे तिथे थोडं आपण अवॉइड केलेलंच बेटर. तर इथे वन डेचा टाइम 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघा 5 कॅन्डल मध्ये एवढा गॅप आहे 25,199. स्ट्रॉंग रिजेक्शन आपल्याला दिसतोय 15 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये. वन डे टाइम फ्रेम आणखी करेक्शन इथपर्यंत तर यायला पाहिजे 25,204. ओके, त्यामुळे बघा प्रीमियम किती फास्ट कमी होत चाललेले आहेत.
निफ्टी पीई वन डे मध्ये आपली जी बाईंग प्राइस आहे ती 82 आहे. ओके, 82 क्रॉस केला तर 90 अशी बाईंग प्राइस आहे निफ्टी पीई ची. आणि मिड कॅप निफ्टी जी पीई मला तो आणखी खूप लांब आहे, 129. टाइम फ्रेम आपण जर वन डे कन्सिडर केला तर बघा 25,200. ओके, तर इथपर्यंत तो रिस्पेक्ट करेल आणि तिथून ट्रेंड डिसाइड होईल. एक 5 MA च्या जवळपास तो रिस्पेक्ट करत चाललेला आहे. तिथून ट्रेंड डिसाइड होईल. तर आता 15 मिनिटाची कॅन्डल आपली फॉर्म होत आलेली. सिंपल 15 मिनिटाची स्ट्रॅटर्जी जे आहे ते आपण बघूया. एक 15 मिनिटाची कॅन्डल चा हाय इथे आपण ड्रॉ करूया. 15 मिनिटाची कॅन्डल बघा पर्यंत हाय जाऊन आलेलं आहे आणि हे 15 मिनिटाच्या कॅन्डलचा लो आहे. आता हा न्यूट्रल झोन तयार झाला. ओके, जर 15 मिनिटाचा हाय जर ब्रेक झाला तर कन्सिडर करा मार्केट स्ट्रॉंग बुलिश ट्रेंडला जाईल. आणि जर 15 मिनिटाचा लो ब्रेक केला तर मार्केट हा बेरिश ट्रेंडला जाईल. ओके, तर हे सिंपल पार्ट आहे. तर आता रेंज तयार केलेली आहे निफ्टीने 25,275 आणि बॉटम साइडला 25,208. आता हा झोन तुमचा न्यूट्रल झोन आहे. शक्यतो ह्या झोन मध्ये जोपर्यंत मार्केट असेल, निफ्टी असेल, शक्यतो ट्रेड अवॉइड करा. लो ब्रेक केला तर तुम्हाला एक चांगली मुवमेंट पुट साइडला भेटेल आणि जर हाय ब्रेक केला तर कॉल साइडला तुम्हाला एक चांगली मुवमेंट भेटेल. तर हे आज सगळ्यांनी चेक करायचंय. मिड कॅप निफ्टीचे पण आपण एक 15 मिनिटाची कॅन्डल जी आहे जी तयार झालेली आहे त्याचाही हाय लो आपण ड्रॉ करून ठेवूया. तर बघा ही 15 मिनिटाची हाय आहे, 15 मिनिटाची. हे सगळ्यात सिंपल पार्ट आहे. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवा, हाय लो ड्रॉ करून ठेवा. जर हाय ब्रेक केला तर ट्रेंड ओव्हरऑल बुलिश असेल, लो ब्रेक केला बेरिश ट्रेंडला जाईल. ओके, तर हे सिंपल टेक्निक आहे ट्रेंड फाइंड आउट करण्यासाठी. पण त्यासाठी पहिले 15 मिनिट तुम्हाला थोडं शांत बसावं लागेल आणि त्यानंतर डिसिजन घ्यावं. आता बराच वेळ ह्या झोन मध्ये अडकेल. मिड कॅप निफ्टी 13,291 रेजिस्टन्स आणि 13,252 सपोर्ट.
बरोबर नकोय. तर इथे बघा 5 MA ला प्रॉपर रिस्पेक्ट झालेला आहे. आता जर ही कॅन्डल 15 मिनिटाची किंवा आपण कन्सिडर करूया 5 मिनिटाची क्लोजिंग जर ह्या रेड लाईनच्या खाली क्लोजिंग जर दिली तर ओव्हरऑल ट्रेंड बेरिश होण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त आहे. परंतु एक सपोर्ट आहे, तिथून तो पुन्हा बाउन्स बॅक होतोय. तर हा पूर्ण न्यूट्रल झोन आहे. हे झोन जर ब्रेक केला तरच तुम्हाला एक चांगली मुवमेंट बघायला मार्केटमध्ये मिळेल. सिंपल टेक्निक हे वापरा तुम्ही. बघा इथे मी काय केलंय, तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला ते बँक निफ्टी मी दाखवतोय. आता बँक निफ्टीची पण 15 मिनिटाची कॅन्डल इथे तुम्हाला क्लोज झाली. टाइम फ्रेम काय करायचं आहे, 15 मिनिट ठेवायचं आहे. ओके. आणि हा 15 मिनिटाचा जो वीक हाय वीक आहे तिथे एक लाईन ड्रॉ करायचा आणि हा लो वीक इथे एक लाईन ड्रॉ करायचा. तर हा झोन तयार झाला. जोपर्यंत ह्या झोन मध्ये ट्रेड अवॉइड करा. झोन ब्रेक केला, अप्पर साईडला ब्रेक केला, पुन्हा तुमचा आर ब्रेकरचा ट्रेड प्लॅन तयार करून कॉल साईडला बसा. लोअर साईड ब्रेक केला तर पुट साईडला बसा. तो मिड कॅप निफ्टी ब्रेक करत नाहीये. निफ्टी निफ्टी आणि न्यूट्रल आहे. तो माझा युट्यूबवर गनचाही इंडिकेटर कसा लावलेला तो पण पार्ट आहे. तुम्ही युट्यूब चॅनल मध्ये गेलात तर इथे प्लेलिस्ट आहे ओजस्वी शेअर मार्केटमध्ये. तर प्लेलिस्ट मध्ये टेक्निकल अनालिसिसचा व्हिडिओ आहे. बेसिक ऑफ स्टॉक मार्केट, ट्रेडिंग इंडिकेटर, ट्रेडिंग इंडिकेटर्स मध्ये जर लिस्ट मध्ये गेला तर 5 MA मी जे आता सांगतोय तो RSI सुपर ट्रेंड. ओके. तर हे तुम्हाला इथं बघायला मिळतील सगळे. बरोबर आहे. तर इथं गन स्क्वेअरचा पण मी इथे 20 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर इंडिकेटर्स बघा. ओके. आणि हे इंडिकेटर्स कशा पद्धतीने काम करतायत तेही तुम्हाला इथं मी सांगितलेलं आहे. तर आता इथे मला काय सांगायचं बघा, की जर हा खाली पडायला चालू झाला निफ्टी, तर लक्षात ठेवा हा जो मी 50 MA लावलेला आहे इट ऍक्ट ऍज अ सपोर्ट. ओके. त्यानंतर एक 21 MA आहे, तो पण एक सपोर्ट म्हणून कधी कधी काम करेल. आणि सर्वात स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून कोणता काम करेल, हा ब्लॅक लाईन जो आहे 200 MA. ओके. तर जर समजा हे मी इंडिकेटर ऑफ केलं तर तुम्हाला लक्षात येणार नाही मार्केट सडनली मोमेंट का चेंज केली. ओके. कारण बघा इथे तुम्ही डायरेक्शन लेस झालात. म्हणजे तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स सोबत थोडे इंडिकेटर्स जरी यूज केलात तर तुमच्या लक्षात येईल. आता इथे आता तो तोडलाय, खाली पडेल म्हणून मी एंट्री घेऊ शकत नाही, कारण मला माहिती आहे की इथे 50 MA पुन्हा काय करेल, सपोर्ट देईल. ओके. आणि जर तो ब्रेक केला तर मात्र प्लेन इथपर्यंत तो फॉल देईल. ओके. तर हा 50 MA पण ट्रेंड चेंज करू शकतो, तिथून बाउन्स बॅक होऊ शकतो. ओके. तर ते इंडिकेटर कसे लावायचे तुम्ही व्हिडिओ बघा.
व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच तो पार्ट समजून जाईल. मिड कॅप निफ्टी बघूया आपण काय दाखवतोय. पहिला रेजिस्टन्स पुन्हा मिड कॅपनी आर ब्रेकरचा पहिला रेजिस्टन्स तोडलेला आहे. ओके, पण जो आपला प्रीमियम जो आहे तो, मला आता मिड कॅप निफ्टी जर एंट्री घ्यायची असेल तर मी जो गनचा जो रेजिस्टन्स दिसतोय ना 13,300, तो ब्रेक केल्याशिवाय आता घेणार नाही, कारण मी पहिल्यांदाच त्यामध्ये ट्रॅप झालेला आहे. ओके, तो पहिल्यांदाच माझा तिथे लॉस करून दिलेला आहे. त्यामुळे आता मी त्यात एंट्री जर घ्यायची असेल तर मी इथला स्पॉट चार्ट वरचा 13,300 क्रॉस केल्याशिवाय मी एंट्री घेणार नाही. आणि तुम्हाला सगळे जे आता बिगनर्स आहेत, तुम्ही ट्रेड करताना एक लक्षात ठेवा, एवढीच लॉट साईज घ्या ज्यांनी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करता येईल. तर कमीत कमी 3 महिने फक्त एकाच लॉटवर ट्रेड करा आणि 500, तुम्ही एक स्टॉप लॉस 500 रुपयाचा तरी ठेवून टाका. ओके, 10,000 जरी ठेवलात तर 500चा स्टॉप लॉस ठेवा. 500 लॉस झाला की त्या दिवशीची ट्रेडिंग बंद करा, पुन्हा दुसऱ्या दिवशी, कारण तुम्हाला सुरुवातीला फक्त प्रॅक्टिस करायची. ओके, तर 500 लॉस झाले की एक्झिट करा, 500 प्रॉफिट झाला की एक्झिट करा, जास्त वेळ थांबू नका. पण मार्केट कसं आहे, तुम्ही ऍक्च्युअल ट्रेड घेतल्याशिवाय तुम्हाला मार्केट हे समजणार नाही. त्यामुळे थोडं एक लॉटवरच ट्रेड करा, ज्याच्याने तुम्हाला ऍप कसं यूज करतायत तो पार्ट समजून जाईल. ओके, आणि लॉट साईज अजिबात वाढवू नका, कारण लॉट साईज सडनली वाढवलात जर डाऊन ट्रेंडला जाता. आता इथे मी मिड कॅप निफ्टी, आता इथे मी निफ्टी 10 घेतलं पण मिड कॅप निफ्टी 5 घेतलं का, कारण मिड कॅप निफ्टीची लॉट क्वांटिटी जास्त आहे, एका लॉटमध्ये त्याची क्वांटिटी जास्त आहे, निफ्टीची कमी आहे. म्हणजे मिड कॅप निफ्टी जर मी इथं 10 घेतलं असतं तर इथे मला नियर अबाउट 3,000 रुपये लॉस दिसला असता. बरोबर आहे, आणि त्याची रिस्क मॅनेजमेंट लवकर होत नाही, म्हणजे आपण सायकोलॉजिकली डिस्टर्ब होऊ शकतो. म्हणजे लॉट साईज एवढीच घ्या जेणेकरून तुम्ही सायकोलॉजिकली स्टेबल राहू शकता. ओके, जिथं तुमच्या ॲबिलिटी एका लॉटचे तिथं 5 लॉट घेऊ नका. प्रॉफिटला काही नाही, पण ज्यावेळी रिव्हर्स होईल तुम्हाला तिथे एक्झिट करायला कळणार नाही, मग तिथं आपण हिप्नोटाईज होतो आणि पूर्ण बॅलन्स वॉशआउट करून घेतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, एक लॉटवर ट्रेड करा, पॉइंट्स 10 पॉइंट गेन करण्याची स्किल डेव्हलप करा, मग लॉट साईज वाढवा. एका लॉटला जर तुम्ही 10 पॉइंट गेन करत असाल आणि तिथे जर समजा तुम्ही 250 रुपये कमवत असाल तर 2 लॉटला तिथे तुम्ही 500 कमवता. बरोबर आहे, पॉइंट तेवढेच ठेवा आणि लॉट साईज तुम्ही तिथे वाढवलं तरी चालेल, पण हे आधी स्किल डेव्हलप करा 3 महिने 6 महिने घेऊन, त्यानंतरच लॉट साईज वाढवा. आता जर मी इथे 97 लाच काढायचं ठरवलं असतं तर बघा प्रीमियम कितीला गेलेलं आहे, 47 ला. बरोबर आहे, तर इथे हेवी लॉस झाला असता. त्यामुळे 5-10 पॉईंट मिळाले बघा, 78 87 10 पॉईंटच घेतले आपण 10 लॉटला आणि 23 रुपये गेन झाले. ओके, 5 ते 10 पॉईंट मध्ये शक्यतो एक्झिट करायला शिकायचं आहे आपल्याला. समजलं सगळ्यांना? तर 15 मिनिटाचा मिड कॅप निफ्टीने तरी काही ब्रेक केलेला नाहीये. आपण निफ्टी चेक करूया. निफ्टी तर ब्रेक केलेली आहे, पण मी तुम्हाला म्हणलेलं आहे की हा जो 50 EMA आहे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करू शकतो. ओके, तर इथे ट्रॅप होचाल, त्यामुळे हा जर ब्रेक करून सस्टेन केला तर मात्र निफ्टी खाली येईल. ओके, बँक निफ्टी इथेही सेम प्रॉब्लेम आहे बघा, ब्रेक तर केलेला आहे, ट्रेंड बेरिश चालू झालेला आहे बँक निफ्टीचा, पण 50 EMA चा सपोर्ट आहे. ओके, निफ्टीचाही सेम ब्रेक केलेला आहे, ट्रेंड बेरिश स्टार्ट झालेला आहे, पण आपला प्रीमियम बघा, तुम्ही ते पीईचा प्रीमियम बघा कितीला आलेला आहे, 49 ला आलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे हा इथे प्रॉब्लेम येतो. जोपर्यंत 50 EMA ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण इथे कन्सिडर करायचं नाही. ठीक? चालेल, बाकीचा पार्ट पुन्हा आपण नेक्स्ट लाईव्ह सेशन मध्ये कंटिन्यू करू. तर तुम्हाला जे काही डाऊट्स असतील व्हिडिओ रिलेटेड किंवा इंडिकेटर रिलेटेड तर तुम्ही युट्यूब व्हिडिओला जावा, तिथे तुम्ही बघू शकता. थँक्यू.